तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संबोध या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ज्या भूमितीमध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात, बेसिक कन्सेप्ट असतात, बेसिक संबोध असतात, मूलभूत संबोध असतात, आपण त्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो आहे पॉइंट्स म्हणजे बिंदू. आपण म्हणू शकतो बघा, अ पॉइंट इज अ टायनी डॉट. अ पॉइंट इज अ टायनी डॉट. पॉइंट म्हणजे टिपका. या ठिकाणी आपण जर पॉइंट दिला, बघा हा बारीक टिपका दिला आहे, बरोबर आहे, म्हणजे पॉइंट आहे. आणि हे जर पॉइंट जे आहे त्याचं नाव जे आहे आपण ते इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये लिहित असते. कॅपिटल लेटर ए किंवा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता पी, या ठिकाणी तुम्ही देऊ शकता टी. म्हणजे आपण म्हणू शकतो बघा, पॉइंट ए, पॉइंट टी आणि पॉइंट पी. हे पॉइंट आहेत. आपण एका असा डॉट मारला, डॉट म्हणजेच पॉइंट आहे, आणि त्या पॉइंटला आपण नाव जे आहे ते इंग्रजी देऊ शकतो. म्हणतात की अ पॉइंट कॅन बी गिव्हन अ नेम. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर युज्ड टू नेम अ पॉइंट्स. आपण कॅपिटल लेटरमध्येच हे पॉईंटचं नाव लिहित असतं. म्हणजे पॉईंट आपल्याला कन्सेप्ट खूप सोपे आहे. फक्त पॉईंटला नाव आपण देताना फक्त कॅपिटल लेटरमध्ये दिलं पाहिजे. आणि एक टिपका काढला की तो काय होत असतं, पॉईंट होत असतो. ठीक आहे, पॉईंट म्हणजे कळलं. अ पॉईंट इज अ टायनी डॉट. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्या असणाऱ्या टिपक्याला किंवा डॉटला आपण कॅपिटलमध्येच नाव द्यायचं, स्मॉल लेटरमध्ये नाव द्यायचं नाही. आणि आपला जर पॉईंट विचारले असतील तर उत्तर आपण येणार पॉईंट ए, पॉईंट टी, पॉईंट पी. दुसरा मुद्दा आहे आपला लाईन. आता लाईन्स मीन व्हॉट इज लाईन. लाईन म्हणजे काय, नेमकं लाईन म्हणजे काय. आपण त्याला लाईन म्हणजे अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट. बघा, अ लाईन इज किंवा अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट. अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट. बघा, या ठिकाणी लाईन म्हणजे काय, तर अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट. आपण जे लाईन काढत असतो या ठिकाणी बघा, असं टिपके, अनेक टिपके जर काढले तर अखंड अशी रेष तयार होत असते. रेषा आपण त्याला म्हणतो, लाईन ज्याला म्हणतो आपण. अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट्स. अनेक टिपक्यांनी आपण रेषा तयार झालेली असते. आणि रेषा जी असते ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन. बघा, वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन. आपण दोन्ही बाजूंना कितीही वाढवू शकतो. लाईन जी असते ती कितीही वाढवू शकतो. आपण इकडं पण बाण दाखवला, इकडं पण बाण दाखवला, म्हणजे आपण ती कितीही वाढवू शकतो. या ठिकाणी या लाईनला आपण नाव देऊ शकतो बघा, ए आणि बी. बघा, या ठिकाणी नाव दिलं आपण की लाईन ए बी. लाईन ए बी आपल्याला काय म्हणणार, लाईन ए बी. त्याचबरोबर या ठिकाणी आपण अजून एक प्रकारे आपण लाईनला नाव देऊ शकतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी एक लाईन काढली, ही लाईन आहे. या लाईनला या ठिकाणी नाव आपण कॅपिटलमध्ये एक अक्षरी जर नाव देत असेल तर आपण एक स्मॉल लेटरमध्ये लिहिलं पाहिजे. स्मॉल लेटरमध्ये या ठिकाणी बघा, लाईन यम, लाईन यम, लाईन ए बी. जर दोन अक्षर देत असेल तर आपण लाईन ए बी देऊ शकतो. या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही लाईन काढता आपण त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लाईनची नावं देता येतात. या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईन काढून दाखवतो आहे. बघा, या ठिकाणी एक लाईन काढली. लाईन म्हणजे रेषा आहे. आपण रेषा या ठिकाणी जर नाव तुम्ही अनेक बिंदू आहेत त्यामध्ये बघा, ए, या ठिकाणी बी, या ठिकाणी सी, या ठिकाणी डी नाव आहे. ओके, ए बी सी डी अनेक पॉईंट आहेत, रेषेवरती पॉईंट आहेत. आता या
लाईनीचं किंवा रेषे नाव आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. बघा या ठिकाणी मी लिहितो लाईन ए बी, लाईन काही मुलं ए सी म्हणतील, काही मुलं बघा लाईन ए डी म्हणतील, काही मुलं लाईन ए बी म्हणतील. म्हणजे अनेक प्रकारे आपण नाव देऊ शकतो. लाईन ए बी, लाईन बी सी, लाईन बी सी पण म्हणता येईल, लाईन ए डी म्हणता येईल. अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला रेषेची नावं लिहिता येतात. त्यानंतर आता लाईन सेगमेंट, या लाईन सेगमेंट म्हणतो आपण. बघा या ठिकाणी जी लाईन सेगमेंट आहे या ठिकाणी आपण एक लाईन सेगमेंट काढतो. आता या ठिकाणी दोन जे पॉईंट आहेत तो एंड पॉईंट आहेत. या ठिकाणी नाव देऊ शकतो मी पी आणि क्यू. पी अँड क्यू एंड पॉईंट आहेत. बघा लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट. लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट. जे 2 पॉईंट असतात आणि पी आणि क्यू हे लिमिट दाखवतात. हे लिमिट आहे, ह्याच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. लाईन सेगमेंटमध्ये लाईनमध्ये आपण रेषा वाढवू शकतो, परंतु लाईन सेगमेंट जे आहे ते एंड पॉईंट आहेत. ह्याला काय म्हणतो आपण एंड पॉईंट म्हणतो. आणि लिमिट दाखवले याच्या पुढे वाढू शकत नाही. हे जे वाचन आहे आपण किंवा लेखन कसं करू शकतो. बघा की सेग म्हणतो आपण, ह्याला काय म्हणतो आपण सेग पी क्यू. सेग पी क्यू म्हणतो किंवा सेगमेंट पी क्यू म्हणतो. सेगमेंट पी क्यू. ठीक आहे. अजून या ठिकाणी मी एक लाईन सेगमेंट काढतो आहे. या ठिकाणी ए बी लिहिलं आपण, ए आणि बी. या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता सेग ए बी. आपण मराठीत त्याला आपण रेख म्हणतो. रेख काय म्हणतो मराठीत आपण रेख असं म्हणतो. बघा रेख ए बी म्हणतो. मराठीत काय म्हणतो आपण रेख ए बी किंवा रेषाखंड ए बी म्हणत नाही आपण. म्हणून तसं या ठिकाणी इंग्लिशमध्ये फक्त काय म्हणायचं आहे सेग ए बी. आणि लाईन सेगमेंट, लाईन आणि पॉईंट. पॉईंट कन्सेप्ट कळले तुम्हाला, लाईन कळले. लाईन म्हणलं की ह्याला लिमिट नाही. वी कॅन एक्सटेंड इन बोथ डायरेक्शन. दोन्ही दिशेने आपण कितीही वाढवू शकतो. परंतु लाईन सेगमेंटमध्ये मात्र कसं आहे त्याला एंड पॉईंट आहेत आणि लिमिट आहे. म्हणून तो लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट. या ठिकाणी 2 पॉईंट आपल्याला लिमिट दाखवलं जातं आणि तर थांबवलं जातं, पुढं वाढवलं जात नाही. या ठिकाणी लाईन सेगमेंट आहे हा रेषाखंड तयार होतो. काय हो रेषाखंड आहे. त्याला आपण तो सेग ए बी आणि सेग पी क्यू. आता रे बघा, रे मराठीमध्ये आपण त्याला किरण म्हणतो. काय म्हणतो आपण किरण. किरण आणि रे एकच शब्द आहे, फक्त मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो आपण रे म्हणतो. रे इज पार्ट ऑफ लाईन. बघा रे इज पार्ट ऑफ लाईन. रे इज पार्ट ऑफ लाईन. याच्याने स्टार्टिंग पॉईंट जे आहे, स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे इज कॉल्ड ओरिजिन. स्टार्टिंग पॉईंट ऑफ रेज इज कॉल्ड इट्स ओरिजिन. बघा या ठिकाणी जो स्टार्टिंग पॉईंट असतो हा स्टार्टिंग पॉईंट त्याला आपण ओरिजिन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण आरंभबिंदू म्हणतो, ओरिजिन म्हणतो, आरंभबिंदू. या ठिकाणी एखादं किरण, आपण सूर्यकिरण बघा, या ठिकाणी सूर्यकिरणापासून बाहेर किरण पडायचं बरोबर का, याला ओरिजिन पॉईंट म्हणायचं. ओरिजिन म्हणजे आरंभबिंदू. मग स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे इज कॉल्ड ओरिजिन म्हणतो आपण. आणि या ठिकाणी जर नाव आपण दिलं पी आणि क्यू. बघा या ठिकाणी पॉईंट दिलं नाव. ह्या रेला आपण असं म्हणू शकतो बघा रे पी क्यू. रे पी क्यू म्हणू शकतो आपण. बघा या ठिकाणी असं म्हणता येत नाही आपल्याला रे क्यू पी असं म्हणता येत नाही. त्याचं वाचन जे आहे ओरिजिन पॉईंटपासून असतं आहे किंवा त्याला स्टार्टिंग पॉईंटपासून असतं आहे रे पी क्यू. रे पी क्यू या ठिकाणी लिहून घ्या. बघा द रे पी क्यू. द रे पी क्यू इज not read as ray QP. Q and P. बघा the ray PQ is not read as ray QP. आपण असं उलट वाचू शकत नाही. हा एक रेषेचा भाग आहे.
रे इज अ पार्ट ऑफ लाईन, रेषेचा भाग आहे. परंतु किरण आपण कसंही काढू शकतो, असा पण तुम्ही किरण काढू शकता, काही अडचण नाही. फक्त हा स्टार्टिंग पॉईंट आहे. या ठिकाणी तुम्ही जर नाव ए बी दिलं तर या ठिकाणी तुम्हाला म्हणावं लागतं रे, बघा रे ए बीच म्हणणार तुम्ही. नाव तुम्ही जसं देईल तशा पद्धतीनं स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा आणि रे पी क्यू. आपल्याला किरण कोणतं आहे बघा, रे कळलं पाहिजे, लाईन सेगमेंट कळलं पाहिजे, लाईन कळलं पाहिजे, पॉईंट कळलं पाहिजे. या ठिकाणी प्लेन म्हणजे प्रतल. बघा या ठिकाणी जी प्रतल आहे, प्रतल म्हणजे काय तर आपण म्हणतो फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. सपाट पृष्ठभाग, तर काय म्हणतो आपण सपाट पृष्ठभाग म्हणतो. या ठिकाणी मी प्रतल काढतो आहे, प्लेन काढतो आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे प्रतल आहे. या ठिकाणी किती पण आपण वाढवू शकतो. या ठिकाणी बाण आपण दाखवू शकतो. या ठिकाणी फ्लॅट सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभाग जे आहे त्याला आपण प्रतल म्हणतो. या ठिकाणी आपण कितीही वाढवू शकतो. या साईडला वाढवू शकतो, चारही साईडला आपण प्लेन किंवा आपण प्रतल वाढवू शकतो. या ठिकाणी फक्त सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या प्लेनला किंवा प्रतलाला नाव हे कॅपिटल लेटरमध्ये दिलं जातं, एच, आणि कोपऱ्यामध्ये दिलं जातं. या ठिकाणी आपण काय म्हणतो फक्त प्लेन. या ठिकाणी बघा प्लेन एच, फक्त काय म्हणायचं प्लेन एच. प्लेनचं काय विषय नाही, फक्त प्लेन म्हणजे काय की फ्लॅट सरफेसेस कॉल्ड आपण प्लेन म्हणतो. आणि चारही बाजून या ठिकाणी वाढत असतं सपाट पृष्ठभाग, आणि त्याचं वाचन फक्त या ठिकाणी कोपऱ्याला मोठ्या लिपीमध्ये किंवा कॅपिटल लेटरमध्ये आपण एच लिहायचं किंवा दुसरं कुठलंही नाव लिहू शकता, परंतु ते या ठिकाणी कॅपिटल असलं पाहिजे. आणि म्हणून फक्त प्लेन एच अशा पद्धतीने आपण वाचन केलं पाहिजे. पॉईंट पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईन म्हणजे काय तर लाईन्स विच लाय in the same plane but do not intersect are said to be parallel to each other. हे दोन रेषा एका प्रतलामध्ये एका समांतर भागामध्ये कुठेही छेदत नाहीत, एकमेकाला डो नॉट इंटरसेक्टिंग आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. त्या एकमेकींच्या समांतर रेषा असतात. या ठिकाणी मी रेषा काढतोय बघा. या जे रेषा आहेत हे समांतर रेषा आहेत. या ठिकाणी प्रतल तुम्ही काढलं, हे प्रतलच आहे एक प्रकारचं. त्यामुळे ह्या दोन रेषा एकमेकींना कुठेही छेदत नाहीत. लाईन्स व्हिच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्टिंग आर सेड टू बी आर पॅरलल. म्हणजे त्या दोन रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो पॅरलल लाईन म्हणतो. या ठिकाणी आपल्याला नाव लिहू शकतो आपण ए आणि बी, आणि ही लाईन आहे पी आणि क्यू. अशा. आता ह्याचं समांतर रेषा आहेत, एकमेकांच्या समांतर रेषा. पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा, पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. बघा या ठिकाणी आपण असं म्हणतो लाईन ए बी पॅरलल टू लाईन. या ठिकाणी हे सिम्बॉल आहे लाईन पी क्यू. बघा लाईन ए बी पॅरलल टू लाईन पी क्यू. आपण रायटिंग कसं करायचं, लिहायचं कसं हे महत्त्वाचं आहे. तर दोन रेषा एकमेकाला समांतर असतात त्यावेळेस आपल्याला लाईन, बघा लाईन ए बी, आपण लाईनचं नाव कशा प्रकारे लिहू शकतो, लाईन ए बी लिहू शकतो किंवा बी लिहू शकतो. लाईन ए बी पॅरलल सिम्बॉल आहे. या ठिकाणी दोन रेषा उभ्या मारायच्या, लाईन पी क्यू. ठीक आहे, लाईन कशाही समांतर असतील. या ठिकाणी तुम्हाला अशा पण लाईन असतात कधी कधी. या ठिकाणी थोडंसं जागा पुरत नाही म्हणून मी लिहितो आहे, परंतु या दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत, बरोबर आहे का, सरळ चालले. या ठिकाणी तुम्ही स्मॉलमध्ये या ठिकाणी एम नाव लिहिलं, या ठिकाणी एन नाव लिहिलं, तर असं म्हणू शकता की लाईन, बघा लाईन एम पॅरलल लाईन एन. म्हणजे अशाही पद्धतीनं आपण एक अक्षरी पण समांतर रेषेचं लिहू शकतो. समांतर रेषा म्हणजे पॅरलल म्हणजे कळलं की दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. त्या रेषेला आपण काय म्हणतो पॅरलल लाईन म्हणतो. आणि त्याच्या पुढली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, बघा इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे छेदणाऱ्या रेषा. काय म्हणतो आपण, छेदणाऱ्या रेषा. पॅरलल लाईन्स म्हणजे कळलं की न छेदणाऱ्या रेषा. आणि त्यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन. बघा
इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे कसल्या? छेदणाऱ्या. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, बघा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. या दोन रेषा एकमेकींना छेदतात, ह्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. या ठिकाणी रेषा आपण लिहू शकतो बघा, यम, या ठिकाणी नाव दिलं यम, या ठिकाणी तुम्ही दिलं यल. म्हणजे यम आणि यल या दोन रेषा कशा आहेत? इंटरसेक्टिंग लाईन आहेत, म्हणजे ते एकमेकीला छेदणाऱ्या रेषा आहेत. या ठिकाणी हे पण रेषा तुम्ही जर काढल्या अशा बघा, अशा लाईन काढल्या आणि हे अशी काढली बघा, हे सुद्धा रेषा इंटरसेक्टिंग लाईन आहे. जर ही पुढं असं गेल्या तुम्ही बघा, या ठिकाणी असं वाढवल्या तुम्ही आणि ही पुढं वाढवली तर एकमेकांना छेदतात. म्हणून या पॅरलल आहेत का? नाही. जी पॅरलल लाईन म्हणजे कसल्या की कधी छेदत नाहीत, एकमेकांना कधी छेदत नाहीत, परंतु ज्या रेषा पुढे गेल्यानंतर छेदतात त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणणार, ह्याला पण इंटरसेक्टिंग लाईन म्हणणार. हां, ह्या रेषा जर काढल्या आपण सरळ, ह्या कितीही वाढवल्या तरी या रेषा मात्र एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून ही पॅरलल लाईन्स आहेत. आणि ही इंटरसेक्टिंग लाईन आहेत, म्हणजे छेदणार रेषा आहेत. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर बरोबर बघा तुम्ही, असं पुढे गेलं, हे पुढे गेलं, या ठिकाणी छेदणार आहेत, म्हणून ही इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्टिंग लाईन. पॅरलल लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन यातला आपला दोन गोष्टी कन्सेप्ट फरक कळला पाहिजे. आपल्या अशा रेषा असतात, अशा रेषा असतात, अशा रेषा असतात, आणि आपल्याला विचारलं तर पॅरलल लाईन्स कुठल्या आहेत, इंटरसेक्टिंग लाईन कुठल्या आहेत, किंवा ओळखा. आपण त्या बॉक्समध्ये लिहावं लागतं किंवा ही पॅरलल लाईन्स आहेत, हे इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. अशा पद्धतीनं आपण जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये पॉईंट आहे, लाईन आहे, लाईन सेगमेंट आहे, रे आहे, प्लेन आहे, पॅरलल लाईन आहे, इंटरसेक्टिंग लाईन, अशा पद्धतीने या घटकांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी पुढला पॉईंट आहे कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? एकरेषीय बिंदू. ह्याला काय म्हणतो आपण? एकरेषीय बिंदू. कोलिनियर पॉईंट म्हणजे एकरेषीय बिंदू. या ठिकाणी बघा, एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू. आता एकरेषीय बिंदू म्हणजे काय नेमकं बघा. या ठिकाणी बघा, कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एकरेषीय बिंदू, 3 or more points which lie on a single straight line are to be collinear points. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एकरेषीय बिंदू. या ठिकाणी एका रेषेमध्ये असले पाहिजे बिंदू. किती? 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू. 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सिंगल लाईनवरती जर सरळ असतील तर त्याला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉईंट्स. काय म्हणतो आपल्याला? कोलिनियर पॉईंट्स. आता उदाहरण या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला अशी आकृती काढलेली आहे. ओके, या ठिकाणी अशा पद्धतीने आकृती आपण काढली असताना या ठिकाणी नावं देऊया आपण, ए, बी, या ठिकाणी पी, या ठिकाणी क्यू, आणि या ठिकाणी नाव तुम्हाला दिलं ओ. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? कन्सेप्ट अशा होतं की 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका रेषेत असतील तर त्याला आपण म्हणतो कोलिनियर पॉईंट्स, किंवा इंग्लिशमध्ये 3 or more points which lie on a single straight line are to be कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे एका रेषेमध्ये असले पाहिजे 3 बिंदू एका रेषेमध्ये. या ठिकाणी पी ओ बी एका रेषेत आहेत का? नाही, तिरकं झालं बरोबर का. पण एका रेषेत लाईन कुठले बिंदू आहेत? पॉईंट ए, पॉईंट ओ, पॉईंट बी एका रेषेमध्ये आहेत. पॉईंट पी, पॉईंट ओ, पॉईंट क्यू हे सुद्धा काय? हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. म्हणजे एका रेषेमध्ये असले पाहिजे 3 बिंदू. या ठिकाणी बघा, पहिला मुद्दा आहे कोलिनियर पॉईंट कुठले आहेत? कोलिनियर पॉईंट्स आपण म्हणू शकतो पॉईंट, बघा तुम्ही असं पण लिहू शकता, डायरेक्ट लिहू शकता पी ओ आणि आर, आणि दुसरे आहेत कोलिनियर पॉईंट ए, ओ आणि बी. हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. म्हणजे एका रेषेमध्ये असतील त्याला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे एक रेषीय बिंदू, एका रेषेवर असणारे बिंदू त्याला एक रेषीय बिंदू म्हणतात. एक रेषीय बिंदू. आणि नैक रेषीय बिंदू त्याला नॉन कोलिनियर पॉईंट म्हणतो आपण. नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे एका रेषीय बिंदू, एका रेषेत नसलेले नॉन कोलिनियर पॉईंट्स. कसले? नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे कुठले बघा, या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी पॉईंट टाकतो बघा, नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? या ठिकाणी कोलिनियर पॉईंट आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता तुम्हाला कोलिनियर पॉईंट्स कळले का? एक रेषीय बिंदू म्हणजे एकाच रेषेमध्ये असलेले बिंदू. ठीक आहे. आता नॉन कोलिनियर म्हणजे कुठले बघा, या ठिकाणी मी एक लिहितो पी ओ आणि बी. बघा पी पॉईंट ओ, पॉईंट पी, पॉईंट ओ, पॉईंट बी हे नॉन कोलिनियर पॉईंट आहेत. पी ओ बी नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नाहीत. दुसरं आपण लिहू शकतो बघा, तुम्ही असं लिहू शकता ए ओ क्यू. बघा ए ओ आणि क्यू हे नॉन कोलिनियर पॉईंट आहेत. या ठिकाणी अजून तुम्ही कितीही लिहू शकता. या ठिकाणी
असे लिहू शकता बघा की AOP हे पण लिहू शकता AOP नॉन कोलिनियर पॉईंट आणि कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एका रेषेत असले की त्याला आपण म्हणतो कोलिनियर पॉईंट्स आणि एका रेषेत नसले की त्याला म्हणतो नॉन कोलिनियर पॉईंट्स. तुम्हाला अशा आकृती दिलेली असते आणि कोलिनियर पॉईंट लिहा किंवा नॉन कोलिनियर पॉईंट लिहा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे कळलं की 3 or more points which lie on a single straight line is called a collinear points. आणि नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे पॉईंट which do not lie on the same line are called नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे ते एका रेषेत नसतील तर त्याला आपण काय म्हणतो नॉन कोलिनियर पॉईंट्स आणि एका रेषेत असतील तर आपण तो कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू या दोन कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्करंट लाईन. आता कॉन्करंट लाईन म्हणजे काय आपण एक संपाती रेषा म्हणतो मराठीमध्ये. कॉन्करंट लाईन म्हणजे एक संपाती रेषा म्हणजे फेन two or more lines pass through the same point they are concurrent line. दोन किंवा दोनपेक्षा अधिक जर रेषा एकाच बिंदू छेदत असतील तर त्याला आपण एक संपाती रेषा म्हणतो. या ठिकाणी मी दाखवतो बघा हा पॉईंट आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर एकाच बिंदूमध्ये अनेक रेषा या ठिकाणी छेदत आहेत बघा. या ठिकाणी आपण या रेषेला नाव देऊ शकतो बघा. या ठिकाणी नाव द्या AB आणि C बघा. लाईन A, लाईन B, लाईन C आणि लाईन या ठिकाणी आपण D देऊ बघा. म्हणजे लाईन A, लाईन B, लाईन C आणि लाईन D आर कॉन्करंट लाईन. लाईन A, लाईन B and लाईन C, लाईन D आर कॉन्करंट लाईन म्हणजे एक संपाती रेषा आहेत. कशा आहेत एक संपाती आहेत कारण त्या एकाच बिंदू छेदतात. याला ठिकाणी आपण नाव पण देऊ शकतो बिंदू O नाव देऊ शकतो किंवा तुम्ही नाव द्या इथं P नाव द्या. हा काय P हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. याला काय म्हणतो आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स P. पॉईंट ऑफ कॉन्करन्स P आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स P म्हणजे संपात बिंदू. पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठला आहे संपात बिंदू कोणचा आहे P आहे. आणि कॉन्करंट लाईन कुठले आहेत लाईन A, लाईन B, लाईन C, लाईन D. कॉन्करंट लाईन म्हणजे एक संपाती रेषा एकाच बिंदू छेद असतील त्याला आपण काय म्हणतो एक संपाती रेषा. इथे व्याख्या बघा फेन 2 or more lines pass through the same point they are concurrent line. म्हणजे एकाच बिंदूत जर अनेक रेषा छेद असतील तर त्या रेषांना आपण एक संपाती रेषा म्हणतो. आणि जो संपात बिंदू असतो त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठला आहे P आहे. आपला पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठला आहे कॉन्करंट लाईन कुठले आहेत हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कॉन्करंट लाईन म्हणजे काय या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक रेषा दोन किंवा दोनपेक्षा अधिक रेषा जर एकाच बिंदू छेद असतील तर त्या रेषांना आपण काय म्हणतो कॉन्करंट लाईन म्हणतो. आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे तो आरंभ बिंदू किंवा संपात बिंदू एक संपात बिंदू जे असतो त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स अशा प्रकारे कॉन्करंट लाईन आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स हे दोन कन्सेप्ट आहेत. कॉन्करंट लाईन म्हणजे हे छेदणाऱ्या रेषा आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे संपात बिंदू. या दोन गोष्टी आपण आता अभ्यासलेल्या आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मुद्दा या ठिकाणी म्हणजे पहिलं प्रकरण आहे तुमचं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. याच्यामध्ये जो या सर्व घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी उदाहरण संग्रह किंवा प्रॅक्टिस सेट 1 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बिलकुल या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण त्या लाईक आणि शेअर करा.